आतापर्यंत 2 गुण असतील अर्थातच सह्याद्री रायडर्स संघाचे आपण पाहिलं 2 तर दुसऱ्या बाजूला कोयना वॉरियर्स संघाचा 1 गुण आहे. 6 खेळाडू मॅटवरती आहे. तो ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न सुरेख पकड मध्यरक्षक जबरदस्त पकड केली मित्रांनो. अत्यंत महत्वाची लढत अर्थातच 3-1 असा गुणफलक आहे. ठाऊक कमी पुकारले संघ कोणते कोणते क्वालिफाय झालेत. पहिला मॅच देखील पुकारलाय. एका बाजूला मावळा फायटर दुसऱ्या बाजूला अर्थात प्रिन्स वॉरियर्स यांची पहिली लढत असेल क्वालिफायर नंबर 1 जिंकेल तो नंबर 1 साठी जाणार फायनल साठी. खरे त्याला संधी असणार मित्रांनो. थर्ड रेड महेंद्र महेंद्र सज्ज झाले तिसऱ्या चढाईसाठी डाव्या कोपऱ्यामध्ये. हँड टच करण्याचा प्रयत्न होता. काय जबरदस्त गुण टिपले. हो 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 सुरेख सुरेख. बघा जखमी आहे आणि जेव्हा वाघ जेव्हा जखमी असतो ना तो अधिक घातिक देखील होतो. हा देखील घातक झाला आहे. दुखापत झाले दुखापत विसरलाय त्याला ठाऊक आहे दुखापत धरून चालणार नाही. आपल्याला जिंकायचं असेल चषकावरती नाव कोरायचं असेल तर चांगली कामगिरी करावी लागेल. 2 गुण टिपल्यानंतर कमबॅक केले पुन्हा एकदा कोपऱ्या रक्षकाने सुरेख पकड. शेवटचा खेळाडू 1+2 3 पॉइंट 9 गुण आपण पाहतोय. सह्याद्री रायडर्स दुसऱ्या बाजूला 1 गुण आहे. कोयना वॉरियर्स इथे बघा सामना कोणत्या स्थितीत आहे अवस्थेत आहे. 9-1 असा गुणफलक. इथून मात्र बॅकफुटला गेलेला संघ म्हणजेच कोयना वॉरियर्स उशिंडी मारायची असेल तर टॉप गिअरवरती गाडी चालवावी लागेल. बघा 7 खेळाडू मॅटवरती आहेत. पुन्हा एकदा अतिघाई म्हणतात ना संकटात नाही. तुमच्याकडे बँक बॅलन्स आहे परंतु अशी उधळपट्टी करून चालणार नाही. जर का तुम्हाला सुपर 4 मध्ये जायचं असेल अस्तित्व टिकवायचं. बघा इथे एक अत्यंत महत्वाचा नियम काय माहिती का. महत्वाचं काय म्हणजे इथे चतुर्थ क्रमांकापर्यंत पारितोषिक आहे. म्हणजे जर का तुम्ही तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकासाठी गेलं तर तुम्हाला 15,000 आहेतच किंवा 20,000 आहेतच. आणि त्यानंतर जर का चषकावरती नाव करू तर 50,000 50. दुसऱ्या क्रमांकासाठी 30,000 30. काय भव्य दिव्य बक्षिसांची स्पर्धा आपण पाहतोय. स्वाभिमान आणि अभिमान गाजवणारी स्पर्धा. लाख मोलाची स्पर्धा मित्रांनो. सर्व अप्रतिम आउटस्टँडिंग. कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे. अर्थातच सामना मध्यंतरासाठी थांबलाय. गुणफलक जाऊया गुणफलकाच्या दिशेने.
कोयना कबड्डी लीग 2026 भव्य कबड्डी स्पर्धा 6वे पर्व आणि आपण जातोय हळूहळू अंतिम क्षणांच्या दिशेने. चषकावरती नाव कोरणारा दिवस आहे. कोण पहिल्या क्रमांकाचा मानकरी, कोण दुसरा, तिसरा, चौथा, मॅन ऑफ दी सिरीज आपण पाहिलं, कोण मालिकावीर आणि तसं इथे आपण पाहिलं कोण पकड, कोण चढाई. भव्य दिव्य पारितोषिकांची मालिका आपण पाहतो. तिसरी लढाई महेंद्र. आजच्या सत्रामध्ये याने सुरेख कामगिरी केली. रनिंग हँडटच त्याचा प्रमुख अस्त्र आहे. गुण टिपलाय. शेवटची 5 मिनिटे. त्यानंतर होणारा सामना आहे मावळा फायटर्स विरुद्ध प्रिन्स वॉरियर्स. आपण ताबडतोब मैदानाचा ताबा घ्या. बघा प्लेयर निसटला होता परंतु 5 नंबर जर्सी नंबर खेळाडू सुरेख पकड केले. पुन्हा एकदा महेंद्र. प्रत्येक चढाईमध्ये मित्र या खेळाडूचा ना अर्थातच एक गुण टिपण्याचा माणूस असतो आणि काही चप्पळ आहे, अत्यंत चप्पळ आहे. जखमी झाला होता म्हटला होता ना मी, जेव्हा वाघ जखमी होतो तो अधिक घातक असतो. जखमी झाल्यानंतर खूप घातक झालाय. शिकार केले आहेत सिंगलमध्ये, डबल्समध्ये सुरेख गुण टिपलेत. शेवटची 4 मिनिटे आणि शेवटचा कॉल. मावळा फायटर्स आणि प्रिन्स वॉरियर्स. चला आपण मैदानाच्या दिशेने या. एक बंडाढ्य शरीरयष्टी असलेला खेळाडू चढाईसाठी. काहीशी संत अशी चढाई. ठाऊक आहे या खेळाडूला की बघा आपल्याकडे 8 गुणांची आघाडी आहे. सो इथे मात्र या क्रीडा स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं ना तर नक्कीच एनाची वाडीशी बिलॉंग करणारे आमचे मित्र, परममित्र, आमचे हितचिंतक विशाल सखाराम कदम, या संपूर्ण स्पर्धेतले उत्कृष्ट पकडसाठी ज्यांनी आम्हाला होप थिएटर दिलंय असे आमचे मित्र विशाल सखाराम कदम यांचं देखील या क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आगमन झालंय. त्यांचं आता कोयना कबड्डी लीग 2026 पर्व 6 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आमच्या स्पर्धेचं विदर्भाक्य आहे अतिथी देवो भव. येणाऱ्या प्रत्येक अतिथींचा सन्मान, खेळाडूंचा सत्कार ना नावासाठी ना गावासाठी. आम्ही खेळतो फक्त आणि फक्त कोयना कबड्डी लीग साठी. अशी ही दर्जेदार स्पर्धा. 5-13, 13-5 असा गुणफलक. इथून जो हरणार होता स्पर्धेच्या बाहेर देखील जाणार. मावळा फायटर्स. चला आपण या मैदानाच्या दिशेने. प्रिन्स वॉरियर्स आपण देखील या. शाहू आणि शंकर अशी लढाई आहे. शाहू आणि गणेश अशी लढाई असेल. शेवटची 2 मिनिटे. 2 गो. तसंच केलं पाहिजे बरोबर. असं पण त्याच्या आतमध्ये येऊन तुम्हाला आउट करणार काय लागत लक्षात राहणार आहे बघ. राहील एक तरी मारून येतो. 2 पॉइंट. अत्यंत पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न. 8-13 गुणफलक. सामना अद्यापही संपलेला नाही. महेंद्र नक्कीच त्याला ठाऊक आहे महेंद्रला की आपल्याकडे बघा 8-13 गुणफलक म्हणजे 5 गुणांची आघाडी आहे. इथे मात्र हो नाही क्रॉस नाही. आणखीन एक गुण टिपलाय. आता मात्र सामन्यामध्ये रंगत निर्माण झाले. 9-13
बघा इथे मात्र ह्या साठ्यापुढे दोन टीमचे सामना बरोबर सुटलाय. जोरदार टाळ्या होते. काय कमबॅक केलाय. खेळ कोणते असू दे, कष्टाला पर्याय नाही. कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला पर्याय नाही मित्रांनो. पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत निर्माण. आजच्या दिवसातील सर्वात जबरदस्त मॅच, बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. महेंद्रला पकड झाली सामन्यात. बंकू ओहो महेंद्र रेडर बंकूने काय जबरदस्त कामगिरी केली या सामन्यामध्ये. सामना बरोबरी सुटला आहे. तुम्ही इथून जर काय जिंकला तर कमीत कमी 15,015ची मानकरी ठरणार मित्रांनो. ट्रॉफीची मानकरी ठरणार. जो जिंकेल तो क्वालिफाय. महेंद्र, ह्याच महेंद्रवरती पकड झाली ती. इथे मात्र महेंद्र पंचांशी वाद घालू नका. पंचांशी वाद घालू नका. बॉडी लागली. बोथ आउट. एक गुण दोन्ही संघांना. पॉइंट टेबलवर बघ घ्या. चला आता पुन्हा एकदा सामन्याच्या सुरुवात. अत्यंत अटीतटीची मॅच. आजच्या दिवसातील एक या सफरमध्ये शेवटची रेड देखील असेल. निर्णायक चढाई ज्याला म्हणतात. सह्याद्री फायटर्स विरुद्ध कोयना वॉरियर्स. चला सामना आवडला असेल तर प्लीज जोरदार टाळ्या होते. सामना बरोबरीत आहे मित्रांनो. आपण पाहतोय कोयना कबड्डी लीग 2026 6वं पर्व. ह्यातच काही सर्व ह्याचाच आम्हाला गर्व. निर्णायक चढाईसाठी सज्ज झाला खेळाडू मैदानामध्ये. बंकूने केला आज डंकू वाजवलाय. अर्थातच सामना बरोबर ते 6 खेळाडू मॅच मध्ये आहेत. अर्थातच पुन्हा एकदा सज्ज झाले चढाईसाठी. उजव्या कोपऱ्यामध्ये बरोबर चढाई असेल. सुंदर पकड आहे. जबरदस्त पकड. सामना 1 गुणाने जिंकलाय. विजय संघाचा हार्दिक अभिनंदन. हार्डलक मित्रांनो. कोयना वॉरियर्स हार्डलक. ठीक आहे. मैदानाचा ताबा घ्या. बावळा फायटर्स, प्रिन्स वॉरियर्स.